नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। गेल्या काही दिवसांपासून विटा शहरातील नागरिक गढूळ पाणी पुरवठ्यामुळे अक्षरशः हैराण झालेत। आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। या गंभीर प्रश्नाबाबत खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांना विचारणा करण्यात आली। नागरिकांच्या मनातील प्रश्न त्यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी यावर सविस्तर खुलासा देखील केलाय। गढूळ पाणी पुरवठ्याचं नेमकं कारण काय, प्रशासनाकडून कोणती पावले उचलली जात आहेत आणि नागरिकांना स्वच्छ पाणी कधी मिळणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आमदार सुहास बाबर यांनी दिलेत। चला पाहूया विटेकरांच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर आमदार सुहास बाबर नेमकं काय म्हणाले। आता मी त्याची माहिती घेतली सगळी, तर ते फिल्ट्रेशन प्लॅन्ट आपला मुळात नदीमधनं सुद्धा पाणी प्रमाणापेक्षा जास्त मिळालं। फिल्ट्रेशन प्लॅन्ट बंद होता। आम्ही काही जबाबदारी नाकारणार नाही, स्वीकारणारी आम्ही माणसं आहे। फक्त मी प्रशासनाला प्रश्न असा विचारला होता, तिथं कोण अधिकारी होतं? कारण ठीक आहे, फिल्ट्रेशनपर्यंत गढूळ पाणी येणं अपेक्षित आहे, त्याच्यानंतर जर गढूळ असेल तर सोडायलाच नाही पाहिजे। एखाद्या दिवस पाणी नाही मिळालं तरी चाललं असतं। चुकीच्या पद्धतीनं काम करणाऱ्या लोकांनी कारवाई करा म्हणून सांगितलं, हे चांगलं नाही, कारण आपण आरोग्याशी खेळू नये। बाकी कुठलीही गोष्ट आपण चूक एखादी ॲडजस्ट करू शकतो, पण असं परत होता कामा नये। आज त्यांना कार्यदाखवा नोटीस काढली, कारण फिल्ट्रेशन प्लॅन जर बंद असेल तर तुम्ही गढूळ पाणी पुढं पासच करायला नाही पाहिजे, द्यायलाच नाही पाहिजे। हा, एकदम खराब झाले नाही। आज सगळीकडे म्हणजे मला सुद्धा तो त्रास झाला। आम्ही काय जबाबदारी नाकारणार नाही, आमची चूक आहे, ती जबाबदारी स्वीकारून परत होऊ नये म्हणून आम्ही त्याची पूर्ण काळजी घेऊ। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।